आज शेतकऱ्यांचा हा ठिय्या आंदोलन या आंदोलनामध्ये सहभाग असलेले शिवसेनेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, मनसेचे त्यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शेतकरी, आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, गेल्या 8-15 दिवसापासून आपण बघतोय आपल्यातले बहुतांश सगळेजण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन काही ना काही दिलासा द्यायचा प्रयत्न आपण करतोय. त्या शेतकऱ्याचं अथोनात नुकसान झालंय, ते काय भरून निघण्यासारखं नाही आहे. आणि हे निर्लज्ज जे सरकार आहे किंवा शासनमधले जे आमदार आहेत, त्या सगळ्यांनी घोषणा देऊन ही सत्ता त्यांनी मिळवली. आणि ज्यावेळेस उद्धव साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते आणि अशी संकट त्यावेळेस आले, त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आणि ते अंमलात आणलं. शरद पवार साहेब किंवा काँग्रेसचं UPA सरकार असताना संपूर्ण देशभर शेतकऱ्यांचा विचार करून त्या ठिकाणी कर्जमाफी 71,000 कोटीचं त्यावेळेस ऐतिहासिक असं निर्णय UPA सरकारने घेतलं. आणि हे साले मात्र फक्त इलेक्शनमध्ये म्हणतात, 3-3दा सांगतात की सर्व शेतकऱ्यांचं आम्ही कर्ज माफ करू, पण एकदाही यांच्याकडनं कर्ज माफ झाले नाही. माझी त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बोलता मात्र चांगलं, बोलता जातीपातीवर चांगलं, शेतकऱ्यांबद्दल चांगलं बोलता, पण कृती करायची वेळ आली तर तुम्ही सगळेजण मुटका झाकता, चेष्टा करता शेतकऱ्यांची. ज्या शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणता, मोठमोठ्या घोषणा देता, त्यांच्या पीक कर्जाबद्दल बोलत नाही, त्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलत नाही. फक्त आता इलेक्शन डोळ्यासमोर असले तर तुम्ही मोठमोठ्या घोषणा देता आणि त्या गोरगरीब शेतकऱ्याला फसवता. खरं बोलणं तर तुम्हाला येतच नाही, खोटं पण बोलता, एवढं रेटून बोलता की तो शेतकरी असेल, ती लाडली बहीण असेल, सगळेजण मिळून हेच आमचे खरे पोशिंदे म्हणून तुम्हाला मतदान करतात, आशीर्वाद करता. आणि त्या आशीर्वादाचा गैरफायदा तुम्ही या पद्धतीने 21 लाखाचं बेडरूम तयार करण्यामध्ये तुम्ही घेता. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. शेतकरी आता जागृत होतोय आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलंय हे सांगण्याची वेळ आता तुमची आलेली आहे. आजकाल तुम्ही बघताय मुख्यमंत्र्यांना सांगायची वेळ आली, सर्व त्यांच्या आमदारांनी तुम्ही बांधावर जावा आणि फोटो सेशन करा. काही द्यायचं नाही त्यांना, तिथं जायचं, असं मिठी मारून उभारायचं, 5 तासांत त्यांचे पदाधिकारी घ्यायचं. अरे कितीतरी कमवला निर्लज्जानो, त्यातलं 5%, 2% तरी त्या शेतकऱ्याच्या हातात काहीतरी पोचवा. फक्त फोटो काढून तुम्ही निघायला लागला. कुठंतरी ते तुमच्या संविधानात आहे का नाही? काय बोलता, कसं वागायला पाहिजे? कुठल्या तर जातीचं, धर्माचं, पंथाचं काय तर असलं की रस्त्यावर हजारो लोकांना आव्हान करून बोलवतात. हा शेतकरीचा जात आहे, ह्या शेतकरीचा धर्मासाठी कधी रस्त्यावर उतरणार आहे की नाही? का सत्याचं मलिदा खात बसणार आहे? कुठे गेले ते आमदार? जी प्रणितीताई आता बघताय आपण, गेल्या या संपूर्ण 5-6 तालुक्यामध्ये चारा वाटप करतात. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही ना काही आव्हान करून तिथं काहीतरी वाटप करायचा प्रयत्न करतात. फुलाची पाकळी म्हणून मी थोडं तरी तिथं देतोय. एक तरी सत्तेतला पदाधिकारी असेल, आमदार असेल, त्यांचे लोक असतील, कुठंतरी रस्त्यावर उतरून कुणाच्या हातात काहीतरी दिलंय का? कुठं बघताय का? उलट मुजोरीने बोलतात. कुठं आहेत ते खासदार, कुठं आहेत हे पदाधिकारी? लाज तरी वाटते का तुम्हाला म्हणायला तेवढी तरी? या शेतकऱ्याची चेष्टा करता. या शेतकऱ्यांबद्दल उतरा रस्त्यावर. हे कुठंही त्यांना तारतंब नाही आहे. त्यांना फक्त सत्तेचा मजा आणि जाती पंथामध्ये आपल्याला गोंधळात घालून ठेवायचं आणि घोटाळे तिकडे करत राहायचं. शेतकऱ्यांना आता जागृत करायची वेळ आली आहे, जागृत होण्याची वेळ आलेली आहे.
की हे लोक फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काही ना काही घोषणा देतात. हेच देवाभाऊ होते, कर्जमाफी होणार होणार होणार. अरे कधी होणार? मेल्यावर. आता देवाभाऊ तुम्हालाच संधी आहे चांगली की ह्या शेतकऱ्याला तारण्याची, आणि ही बुद्धी तुम्हाला स्वामी समर्थांनी काशी विश्वनाथांनी द्यावं, एवढीच मी काशी विश्वेश्वर चरणी आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आमचे सगळ्यांचे प्रमुख मागणे आहेत. तुम्ही विरोधकाच्या बाकावर बसल्यावर 25,000ची मागणी करत होता त्यावेळेसच्या सत्ताधारी उद्धव साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. आता आमची मागणी आहे, तुम्ही 25,000 केलात, पण त्या 25,000च्या आसपास पण तुम्ही सरकला नाहीत. 8,000 रुपये देत आहे. 8,000ची घोषणा तुमचे सगळे पदाधिकारी किंवा आमदार लोक सांगतात. पैसे पोचले म्हणतात. मग पैसे जर पोचले असले तर अजून कधी मरायची वेळ बघताय? टाकायला चालू करा. जे आता 2 दिवस झाला पूर परिस्थिती थोडीशी उतरलेली आहे. तुमचे पंचनामे अजून झाले नाहीत. त्या लाडकी बहिणीच्या योजना जेव्हा देत होता काही निकाशी बघितलं नाही. हा बहादर लोकांनी धडाधड 3-3 महिन्याचे पैसे टाकले आमच्या गोरगरीब महिलांसाठी. पण त्याच्या डोळ्यापुढं त्यांनी सत्ता घेऊन टाकलेली आहे. आता इलेक्शन नाही आहेत त्यामुळे हे पैसे येणार नाहीत. जसं जसं इलेक्शन पुढचे जे स्थानिक स्वराज्य येतील त्यावेळेस यांची घोषणा बाहेर यायची आपण वाट बघावं लागेल. बिहारला ना 10,000 रुपये टाकले. बिहारला आता इलेक्शन पुढे आहेत त्यामुळे त्यांना 10,000 रुपये टाकायचे त्या लाडली बहिणीला. मी आभार व्यक्त करतो त्या पंजाब सरकारचं. त्यांच्याकडे केंद्राची सत्ता नाही, त्यांच्याकडे GSTचा पैसा नाही, पण शेतकरी हा पंजाबचा आहे. आणि त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्या दिल्लीच्या बॉर्डरवर 1.25 वर्ष त्यांनी काढले. 700-800 शेतकरी त्या ठिकाणी मरण पावले, शहीद झाले. आणि तरी ह्या निर्लज्ज सरकारला त्यावेळेस जाग आली नाही. पण पंजाब सरकारने त्यांची मदतीची वाट बघितली नाही. फाटकरनं त्यांनी 50,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलं. तसं तुम्हाला कधी बुद्धी येणार? हे कुठेतरी दुसऱ्या सरकारकडनं शिका.